श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानो, सावधान. येत्या 9 मे पासून ते 16 मे पर्यंत तुमच्या आयुष्यात एक असा भयानक खेळ सुरू होणार आहे, ज्याचा विचार करून तुमच्या अंगावर काटा येईल. कारण 9 तारखेची ती काळ रात्र आणि 16 मेची अमावस्या या दोन कॅलेंडरमधील योगायोग नाही, तर तुमच्या राशीवर ओढवलेले एक संकट आहे, जे गेल्या 100 वर्षात कधी पाहिलं नाही. तुमच्याच घरात तुमच्या पाठीमागे नक्की काय शिजतंय? कोणती अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न करते? जर तुम्ही या 8 दिवसात ही एक चूक केली, तर शनीच्या कोपापासून तुम्हाला वाचवणं कठीण होईल. या काळात येणारी अपरा एकादशी आणि प्रदोष हे 2 असे टप्पे आहेत, जिथे तुमच्या कर्माचा अत्यंत कठोर हिशोब केला जाईल. कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक उद्भवणारी भांडणे, पैशाची प्रचंड चणचण आणि रात्रीच्या वेळी जाणवणारी अनामिक भीती हे संकेत नेमके काय सांगतात? तुमच्या पत्रिकेतील शनीची 7.5 या 8 दिवसात तुमच्यावर कोणत्या रूपाने वार करेल, हे जाणून घेणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. कारण दुर्लक्ष केलं तर तुमच्या 7 पिढ्यांना गरिबी व दुर्दैवाचा सामना करावा लागू शकतो. ही वेळ शांत बसण्याची नाही मित्रांनो, तर येणाऱ्या संकटाचा इशारा समजून घेण्याची आहे. सर्वात भयानक वळण तर 16 मेच्या त्या कालरात्री होणार आहे, ज्या दिवशी निसर्ग हे ब्रह्मांड तुम्हाला स्वतःला काही विचित्र इशारा देत आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील एक सुरक्षा कवच आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही तर हा व्हिडिओ ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये लपलेलं रहस्य उघड होताच तुमच्या पायाखालची जमीन सरकल. नक्की काय घडणार आहे या 8 दिवसात? कुंभ राशीच्या लोकांसोबत तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार की विनाशाची घंटा वाजणार, हे जाणून घेण्यासाठी तयार राहा मित्रांनो, कारण सत्य हे कल्पनेपेक्षाही जास्त भयानक असू शकतं. तर कुंभ राशीच्या जातकानो, येत्या 9 मे पासूनच 16 मे पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी केवळ एक आठवडा नसून तुमच्या भाग्योदयाचे महाद्वार ठरणार आहे. 9 तारखेच्या कालरात्रीपासूनच ग्रहाची अशी काही दिव्ययुती होत आहे, जी गेल्या अनेक वर्षात कुंभ राशीसाठी घडली नव्हती. जर गेल्या अनेक दिवसापासून तुमची कामे रखडली असतील किंवा नशिबाची साथ मिळत नसेल, तर तयार राहा, कारण साक्षात शनिदेव आता तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. तुमच्या आयुष्यात अचानक येणारी आनंदाची बातमी आणि घरामध्ये जाणवणारी सकारात्मक ऊर्जा हा संकेत आहे की आता तुमच्या संघर्षाचे दिवस संपून सुवर्ण काळाची सुरुवात होईल. कुंभ राशीच्या जातकानो, 13 मेची अपरा एकादशी आहे आणि 14 मेचा प्रदोष काळ तुमच्यासाठी धनवर्षाचा योग घेऊन येत आहे. या काळात तुम्हाला अशा ठिकाणाहून पैसा मिळेल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. विरोधकही तुमच्यासमोर नतमस्तक होतील. जर तुम्हाला अचानक स्वप्नात पांढरा हत्ती किंवा वाहते पाणी दिसले, तर समजून जा या आठवड्यात की कुबेराचा खजिना आता तुमच्या घराचा पत्ता शोधत येणार आहे. हा काळ तुमच्या कर्माचे फळ देण्याचा असून ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखले, त्यांना तुमची प्रगती पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशीच्या जातकानो, या संपूर्ण आठवड्याचा कळस 16 मेच्या त्या विशेष अमावस्याला होणार आहे. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि अडथळे कायमचे मिटून टाकेल. या रात्री एक असा दिव्य चमत्कारही घडणार, जो कुंभ राशीच्या जातकांना शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल. तुमच्या नशिबाचे बंद टाळे उघडण्यासाठी तुम्हाला कोणता एक छोटासा पॉझिटिव्ह उपाय करायचा आहे, आणि तो चमत्कार नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा, कारण ही संधी आयुष्यात पुन्हा कधी येईल हे सांगता येत नसतं. त्यामुळे या आनंदाचा क्षण मुळीच गमवू नका. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, 9 मे ते 16 मे या दरम्यान होणारा हा ग्रहयोग तुमच्या कुंडलीत एक मोठे फेरबदल घडवून आणेल. तुमच्या राशीचा स्वामी शनी सध्या स्वराशीतच विराजमान आहे मित्रांनो, पण या काळात मंगळ व राहूची त्याच्यावर पडणारी दृष्टी एक प्रकारचा अंगारक योग निर्माण करतोय. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला प्रचंड मानसिक दाब किंवा कामात अडचणी जाणवू शकतात. विशेषतः 13 मेच्या या अपरा एकादशीला जेव्हा चंद्र व गुरुची युती होईल, तेव्हा तुमच्या संयमाची कसोटी पाहिली जाईल. चंद्राची ही मोठी खेळी तुम्हाला सुरुवातीला थकवणारी वाटेल, पण लक्षात ठेवा, हिरा पैलू पाडल्याशिवाय चमकत नाही आणि तुमची अवस्था सध्या तशीच आहे. कुंभ राशीच्या जातकनो, 14 मेच्या प्रदोष काळात ग्रहाची स्थिती अचानक असं वळण घेणार आहे. सूर्य बुध यांच्या युतीमुळे तुमच्या बुद्धीचा आणि धैर्याचा विजय होईल. जर तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी खड्डा खणला असेल, तर या ग्रहयोगामुळे ते स्वतःच त्यात पडणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात आता अज्ञानाचा काळ संपून ज्ञानाचा प्रकाश होईल. तुमच्या कुंडलीतील लाभधन आता सक्रिय होऊ लागले आहे. याचा अर्थ असा की आजवर तुम्ही
केलेल्या मेहनतीचे व्याजासकट फळ मिळणार आहे. ही वेळ आता जवळ आली आहे. ग्रहाचे हे तांडव तुमच्यासाठी विनाशाचे नाही, तर नवनिर्माणाचे संकेत देत आहे. कुंभ राशीच्या जातकानं सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी म्हणजे 16 मेच्या अमावस्येनंतर होणारा शुभयोग. या ग्रहयोगाच्या शेवटी तुमच्यासाठी आयुष्याची अशी कवाडे उघडतील, ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व जुनी कर्ज, आजारपण आणि शत्रूचा नायनाट करून तुम्हाला एक नवीन शक्तिशाली आयुष्य प्रदान करते. तुमच्या राशीवर आता साक्षात लक्ष्मीची कृपा बरसणार असून येणारा काळ तुम्हाला नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवून देईल. हा ग्रहयोग तुमच्यासाठी एक वरदान आहे मित्रांनो. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे चला, कारण विजय विजय केवळ तुमचाच होणार आहे आता. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, येत्या 9 ते 16 मेच्या या 7 दिवसाच्या काळात हे ब्रह्मांड तुम्हाला एक अशा काही गोष्टी दाखवणार, ज्याकडे सामान्य लोक दुर्लक्ष करतात. पण तुमच्यासाठी हे नशिबाचे दरवाजे उघडणारे संकेत ठरेल. यातला पहिला अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे मांजरीचं भांडण दिसणे. सहसा लोक त्याला अपशकुन मानतात, पण कुंभ राशीसाठी या विशिष्ट काळात हे दिसणे म्हणजे तुमच्या राशीतील इडापिडा व नकारात्मक ऊर्जा एकमेकाशी लढून नष्ट होत असल्याचा पुरावा आहे. जर तुम्हाला या 7 दिवसात घराबाहेर पडताना किंवा अंगणात मांजरीचे भांडण दिसले, तर हे समजून जा की तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणणारे तुमचे गुप्त शत्रू आता आपापसात भांडण करून नष्ट होतील आणि तुमचा मार्ग आता मोकळा होईल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, दुसरा सर्वात दुर्मिळ आणि शक्तिशाली संकेत म्हणजे घुबडाचे दर्शन होणे किंवा त्याचा आवाज ऐकू येणे. अमावस्येच्या या काळात जर तुम्हाला अचानक घुबड दिसले, तर घाबरू नका, कारण घुबड हे साक्षात लक्ष्मीचं वाहन आहे मित्रांनो. कुंभ राशीच्या लोकांसाठी घुबड दिसण्याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर असलेली गरिबीची सावली आता कायमची हटणार आहे. हे दर्शन हे संकेत देत आहे की गुप्तधनाचा लाभ किंवा अचानक रखडलेले मोठे पैसे तुम्हाला मिळतील. रात्रीच्या वेळी घुबडाचा आवाज ऐकू येणे म्हणजे साक्षात काळभैरव तुमच्या घराचे रक्षण करीत आहे आणि तुमच्यावरील सर्व संकटे त्याचे स्वतःवर ओढून घेतली आहेत. कुंभ राशीच्या जातकानो, या दोन्ही संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे संकेत मिळणे म्हणजे समजून जा की तुमचा सुवर्णकाळ सुरू होण्याची वेळ आली आहे. जेव्हा मांजरी भांडून शांत होतात, तेव्हा तुमच्या आयुष्यात अफाट शांतता आणि समृद्धी घेऊन येतात. जेव्हा हे घुबड दर्शन देईल, तेव्हा तुमच्या घराचा लक्ष्मीचा वास राहील. हे संकेत मिळताच मनातल्या मनात तुमच्या कुलदेवताचे आभार मानायला विसरू नका, कारण हे ब्रह्मांड तुम्हाला सांगते की तुम्ही आता एकटे नाही आहात. ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे. या संकेताचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, या 7 ते 8 दिवसाच्या अद्भुत काळात आपली आध्यात्मिक शक्ती जागृत करण्यासाठी तुम्हाला एका विशेष मंत्राचा, पूजेचा आधार घ्यावा लागेल. म- मे 9 मे ते 16 मे दरम्यान रोज संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना ओम श्री शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 16 मेच्या अमावस्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला प्रदक्षिणा घाला. ही छोटीशी पूजा देखील तुमच्या आयुष्यातील शनीचे सर्व अडथळे दूर करून प्रगतीचे नवे मार्ग खुले करेल. हा मंत्र केवळ शब्द नाही, तर तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, संकटे किती मोठी असली तरी तुमची श्रद्धा यापेक्षा मोठी असायला हवी. या 7 दिवसात मिळणारे हे 2 संकेत आणि तुम्ही केलेली ही भक्ती तुमचे नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही. आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची, साक्षात ईश्वराचे आशीर्वाद घेण्याची. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्याची ताकद या काळात आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, फक्त हे जग आणि ग्रह तारे तुमच्या बाजूने उभे आहेत. तुमच्या आयुष्यातील आता सर्व अंधार संपणार असून प्रकाशाचे नवे किरण तुमच्या घराघरात पोहोचतील. भक्तांनो, तुमच्या कुलदेवतेवर आणि ईश्वरावर अढळ श्रद्धा असेल, तर कोणतंही संकट तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. तुमची ही श्रद्धा कायम ठेवा. मनात विश्वास ठेवा की माझ्या कुलदेवीची कृपा माझ्यावर आहे आणि सर्व संकट दूर होणार आहेत. अशी कमेंट देखील नक्की करा मित्रांनो. त्यासोबतच ही माहिती मोलाची वाटली असेल तर आता लाईक करा व्हिडिओला. तुमच्या कुलदेवीची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहावी असं वाटत असेल तर कमेंटमध्ये जय कुलदेवती माता, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नशिबाचा कोणताही महत्त्वाचा इशारा तुमच्याकडून मिस होणार नाही. तुमचं रक्षण हो हीच प्रार्थना. भेटूया पुढच्या एक मोठ्या भविष्यवाणीमध्ये. तोपर्यंत